लागते ना तिला? धुवा नाही लागत, तशीच करायला लागते तिले? हो हो, अशी तोडा लागते ना, पानं अलग करायला लागते तिचे. आणि म्हणजे ते असे हे नसते का त्याले, ते तोडा लागते आणि मग दूध टाका लागते जराशी आणि मग करायला लागते तिले कांदे मिरच्या गिरच्या टाकून. साजरी होते. काय एवढी भाजी नको करून घेजो. ते काही पुरीची पुरी करायचीच नाही आणली मी. बाकीची कणी वायू करून ठेवून द्यायला लागते. उन्हाळ्याची भल्ली मस्त लागते. मग ते शिडी भाकर आणि चण्याची भाजी मस्त लागते. त्याच्यासाठी मी दरवर्षी वाळून ठेवतो. मग तर तुला लय आवडते केलं म्हणजे नाही. मस्त असा कुसला करावा आपण आणि खाऊन घ्या मग. हा बाई, चांगली लागते पण ते, आहे की नाही? खरंच मस्त लागते. आई मग सगळ्यांना चांगली असेल ना भाजी? निर्मला काकू, प्रमिला काकू, गंगा काकू नाही? गंगा काकू आलते असेल ना? नाव नको काढू तिचं. गंगा फंगाचं. तिनं काय म्हणते तर मोठी हे केली माझ्यासोबत दगाबाजी. चोट्टी कुटची. माधुरी, आता तुला काय सांगू. आम्ही वावरात जायच्या पहिलेच इले काय म्हटलं, निर्मलाले जाय म्हटलं, जराशी तिले यावत देऊन दे म्हटलं. आम्हाला काय माहित बाबा हे एवढी लुचाड असेल म्हणून. हे कणी माया पहिले वावरात होती भाजी तोडाले. सांग, भाजी तोडून राहिली होती चोरून ते. सांग, शांताबाईच्या चोरून शांताबाईच्याच वावरात चोरी केली न चोट्टीनं. काय बोलता आई? असं कसं गंगा काकू? म्हणजे न सांगताच गेल्या वावरात भाजी तोडून राहिल्या तर नाही? अव न सांगताच मी येईले म्हटलं, तरी म्हटलं बोलो का नाही बोलो. चाल म्हटलं म्हणतो इले. मी नाही बोलत तर काय झालं म्हटलं, बाईलेच म्हणतो म्हटलं. अहो ते मायाही पहिले तिथंच होती, फक्त मला दिसली नाही. मी जायच्या पहिलेच गेली आणि मी वावरात पोहोचायच्या पहिलेच गायबही झाली. आणि ती एकटीच नव्हती, रंजूही होती तिच्यासोबत. दोघीची चाल आहे म्हटलं हे. ते रंजू हराम करून ही तशीच दोनच्या दोन्ही सारख्याच भरल्या ना. हे जाऊ दे, आता काय करता एवढ्यासाठी? काय भांडता काय भाजीसाठी? भांडाली पुरण काय, आता बोलायला पुरण काय ताईले? राहू दे, आता काही बोलू नका. बोलू नका, अशी कशी बोलू नका. आज तिनं भाजी नेली, उद्या तर अजून काही चोरून न्यायची होती. नाही बोलत तर नाही बोलन म्हणून. शांताबाई सोबत काय गरज आहे? कधी तुरीच्या शेंगा नीन काय नाही राहतो आपल्या वावरात. मिरच्या राहते, टमाटे राहते, भाजी राहते, काय नाही राहत. असं काय तिच्या वावरात जातो काय आपण? तिच्या वावरात बिलकुल जात नाही म्हटलं आपण, कायलेच नाही. 2 काड्या तिनं मेथीच्या नाही दिल्या अजून. एवढी मोठी मेथी आली तिच्या वावरात तर दिले की तिनं आणून सांग बरं. अहो लोकांचं खायला पाहिजे तिला, फक्त स्वतःचं देत नाही ते. महामतलबी आहे ती. अगोदरच्या दिवशी गंगाराम भाऊले सांगितलं होतं मी, पाहिजे म्हटलं आता उद्या बाया घेऊन येतो म्हटलं, सांगा म्हटलं गंगाले आणि येऊन जाता म्हटलं, नाही तर 2 जण तोडून घ्या म्हटलं. असं म्हटलं ना मी. पण हे शाकटी त्यानं सांगितलं असं निले रात्री घरी गेल्यावर. अहो हे शाकटी माहिती आहे का, सकाळीच गेली म्हटलं, पायटीच गेली. दिवस निघता अन पार तोडून घेतली भाजी. किती मोठे तास तोडली. त्याच्याबद्दल म्हणत नाही मी, आपल्याला शेंडे कुडूनच होते त्याचे. पण हे चोरीच झाली ना बाई. हे चोरी करणं बरोबर आहे का? हे जाऊ दे आई, म्हणू नका आता. आता चांगलं नाही वाटत म्हणणं. काय म्हणत, माहीत झालं तर झालं म्हणून चुपचाप राहायला पाहिजे होतं म्हणून, नाही काय? चुपचाप राहते माय खेटर. चुप नाही राहत असतो मी. एकदा मला काही दिसली ना गोष्ट, ते पुरी केल्याशिवाय मला चैन पडतच नाही म्हटलं. माधुरी पाहिजे तू येतो मी. आणि आली काय ती रुपी आली काय? झालं काय तिचं? सरलं काय? पुराण सरलं काय तिचं? बस चालूच आहे. तशी चालू देतो म्हणते का येतो म्हणते जाग्यावर. आई काही माहित नाही मला. गेल्या त्या सकाळी कॉलेजले. आता काय बोलू मी? माझ्यासोबत तर बोलूनच नाही राहिलं त्या दिवसापासून. त्याला असं वाटून राहिलं का माझ्यानं हे झालं बा, म्हणून ते काही बोलत नाही आता माझ्यासोबत. आता तुम्हीच बोल झाल्यावर काय म्हणता काय नाही तर. बरं येतो मी बाहेरून जराशी. तू करून ठेव, भाजी करून ठेव. भाजी कर आणि असं करजो माझ्यासाठी कधी भाकरच करजो. पोळी नको करू माझ्यासाठी. माझ्या पोटाले कधी भल्ला गादा पकडते त्या भाकरीनं, हे आपल्या पोळीनं. पोळी करू नको माझ्यासाठी. रोज माझ्यासाठी कधी एक भाकर टाकून देत जा बाई तू. होत नाही माय कोणी, हे पचत नाही मला पोळी आता. हे काय होय एवढं मोठं पोट बाहेर निघून गेलं बापा. गॅस पकडून जाते म्हटलं. आणि 4 चौघात मग कधी शरम येते बापा. मग कुठं आवाज निघते कशाचे कसे. चांगलं वाटते काय मग ते? कुठं माणसं राहते, कुठं बायका राहते, कुठं काही राहते. बरं नाही वाटत ते. तर माझ्यासाठी भाकरच करजो तू. काय होते आई? नैसर्गिक आहे ते, नैसर्गिक दे नाही ते. काय करू शकता तुम्ही? रोखू शकता काय त्याले? आपण कोणी थांबवणार कोण आहे त्याले? काही नाही होत. एवढं शर्माने लागत. शर्माने लागत बापा? लोक नाव ठेवते ना मग. कशी आहे म्हणून बापा पादरी शांताबाई असे म्हणून मला लोक सारे. चाल येतो मग मी. करून ठेवतो तोपर्यंत. हा करून ठेवतो, या तुम्ही. गंगा काकू भेटल्या नाही पाहिजे आता आईले, नाही तर बस. गंगा काकूचं तर काही खरंच नाही आता. यायच्या सपाट्यात कोणी सापडणं म्हणजे झालं त्याचं कल्याण. मी तर म्हणतो सापडून नका गंगा काकू. जा बाबा, लपून जा कुठे आता. मुश्किल आहे बाबा आता. मारू नको बापा मले. शेण घेऊन येऊ दे जरासं. सारवालेच पाहिजे बापा घर. मलेच पाहिजे. टकर मकर पाहून राहिली मले. जशी काही मारतेच बापा आता. सांग, गाय अशी आहे का माया मागं धावते काय माहित आता. घेऊन येते जरासं शेण. काय करशील तू या शेणाचं? तिकडेच तर नेऊन टाकून देईन शेवटी. देऊन दे ना मला जरासं. घेऊ दे जरासं. काही नाही होत. मी काही नाही करत, तुला मारत नाही. मग उद्या कधी येईन ना त्यासाठी चारा घेऊन येईन मी मग वावरातून. काय करून राहिली रंजू? काय करून राहिली? असं लोकांच्या ढोराजवळचं चोरतं काय शेण? अहो शांताबाई, शेण घेतो जरासं. घर सारवाले पाहिजे मले. काऊन त्या घराला त्या स्टाईल बसवली आहे ना, मग शेण कायले पाहिजे तुले? आणि लोकांच्या इथं शेण असं चोरून नेणं बरोबर आहे का? काय म्हणतील कोणी? काय म्हणते हो कोणी? शेणाले कोणी नाही म्हणत असते काय? एवढूशा तेवढूशा काय करून राहिली? मी काय बाबा गाय उचलून नेतो काय मी? जरासं पाहिजे मले. बाबा नाही म्हणत असते काय म्हणजे? ते तू सांग, त्यांना ढोरं पोचले कायसाठी आहे हे जनावर त्याच्या घरी?
चारा पाणी खाऊ घालते, 12 महिने पोसते, आणि काय म्हणते तर दूध दुभतं करते बिचारे, आणि शेणाचं खत होते, खताचा पैसा होते त्याचा. हा, आणि त्याचं शेण त्याच्या कामात नाही पडत. कमाल नाही बाबा तुमची गावातल्या बाईची. जे असलं ते कमीच आहे तुम्हाला लोकांचं. अहो शांताबाई, मी उद्या चारा घेऊन येईन त्याच्यासाठी जरासा, ह्या गाईसाठी. आज शेण नेऊन दे म्हटलं, उद्या जरासा चारा आणून देईन, झालं फिटम फाट. मग त्याचं भल्ली हुशार आहे हो तू. शेण आज नेशीन, चारा उद्या आणशीन. आजच कोण घेऊन आली मग चारा? पेंडीभर चारा आणायला काय झालं असतं तुले? एवढं शेण पाहिजे तुले तर पेंडीभर चारा या ना मग ढोरासाठी. काय होते दिलं तर पापात जाते काय? जरासा मुठभर चारा खाऊ घातला जनावराला तर हे नाही. हा हा, चाललं कोणाच्या घरचं फुकट फाकट चायतं घेऊन. हे असे चोट्टे धंदे बरोबर नाहीये. शांताबाई, चोट्टे कोणाला म्हणून राहिली तू? हे एवढंसं शेण जर नेलं, एक पोटाभर शेण नेलं तर त्याला चोर म्हणते काय? हा, कोण चोर म्हणते याला सांग बरं तू? हा, मला चोरगीर म्हणून राहिली. आणि तुझ्या घरचं आहे काही शेण? कोणाच्या घरचं, गाय कोणाच्या घरची, आणि तू आपलंच तोंड चालवून राहिली काही कामाचं धंद्याचं. तुले म्हणतो कोणाला म्हणून मी चोरते? तू चोरून राहिली ना. आता त्याच्या इथं चोरणं काय ना, माझ्या घरचं चोरणं काय सारखंच आहे का नाही? काल माझ्या वावरातली भाजी आणलीस कणी चोरून? हा, ज्ञान वाटून राहिली मला. आता तुला काय वाटतं? मला माहित नाही का रंजू? कोण म्हणते तुला? काय सबूत आहे तुझ्याजवळ? त्या वावरातून मी भाजी आणली म्हणून, मी गेलती म्हणून त्या वावरात? हा, कोण सांगत तुला एवढ्या गोष्टी? अहो कायले सांगा लागते हो मले, सारं माहित होते मले. कोण कोण होत्या तुम्ही ना काय होतं म्हणून. ठेवते ना गंगा आणि तू, दोघी जणी घरून गेल्या तर म्हटलंय नाही हो जरासं. का शांताबाई त्या वावरात जातो मी काही नाही म्हटलं असतं? मला भाजी तर कुठलं होतीच. तुम्ही अजून कधी 2-4 बाया नेल्या असतात, आम्ही नाही म्हटलं असतं. पण असं चोरून जाणं बरोबर आहे काय? दिसलं ना आम्हाला तुम्ही वावरात. आम्ही असं आल्याबरोबर उठून पळायला म्हटलं. शांताबाई, मला नको म्हणू बा काही. माझ्या काही हात नव्हता त्याच्यात. मला गंगानं म्हटलं, पण कधी मला गंगानं हे नाही म्हटलं काय शांताबाईच्या वावरात चाललो म्हणून पहिले घरून. असं म्हटलंच नाही तिनं. भाजी कुडाले चालतं काय म्हणे, फक्त एवढंच म्हटलं. आणि मग वावरात गेली कनी, मग बसलो आम्ही भाजी तोडाले. तर मग तिला म्हटलं म्या, काऊ म्हटलं शांताबाई तर आली नाही ना, आपण दोघी चाललो म्हटलं. पहिले तुम्हाला खरं खरं सांग म्हटलं. ते कोणी अशी लापड लुपड तोडून राहिली होती. तर खरं खरं सांग म्हटलं बाई, शांताबाईच्या लपून आलो काय म्हटलं. तर हो म्हणे. मग ते पहिले तर नाहीच म्हटलं तिनं. मग मी तिला खोदू विचारलं, हो म्हणे लपून आलो म्हणे. मग तर बा माई दांदरली. म्या म्हटलं हे नाही म्हटलं बरं बापा. त्या आता म्हटलं मग आता चोरीच करायला आणलं म्हटलं मला. त्याबरोबर मला चोरी करायला लावतं काय म्हटलं. मी लय बोलली बा शांताबाई. मग आता काय करू म्हटलं, भाजी होय बा घेतली मग तोडून जराशी. नाही बा, मी तिला म्हणूनच, पण आतापर्यंत ती माझ्यासोबत बोलून नाही राहिली तर मी नाही बोलत तिच्यासोबत. बाई काही दुश्मनी आहे का हो तिच्यासोबत? हा, फक्त आम्ही शेंगा तोडायला गेलो होतो तर जराशा गोष्टीहून तिने बिनसोडलं म्हटलं. त्या एवढ्या घेतल्या आणि मला एवढ्या दिल्या. आता कमी जास्त होतच असते बाई, त्याच्यासाठी एवढं करायला लागते काय? शेंगा तर पाहिलं तर माझ्याच वावरातल्या होत्या लागून तर. तिच्या वावरातलं नाही ते शांताबाई काही ते. हा, तिच्या वावरातून आली मी काल. त्या वावरातली भाजी तोडली आणि मग तिकून आलो आम्ही. तिच्या वावरात माहित नाही का जांबाचं केवढं मोठं झाड आहे. हा, तिला काय म्हटलं, गंगाबाई जराशा 2-4 जांब तोडू का हो म्हटलं. हा म्हणे, कायले म्हणे कल्ला करते म्हणे गंगाराम भाऊ. अन मेथीची भाजी अशी आली हो, हिरवी हिरवी गार. जराशे 2-4 उपडू काय म्हटलं देठ. नाही म्हणे, काही गरज नाही म्हणे, उपडाची विका लागते म्हणे बाई, ते म्हणे पैसे करायला लागते म्हणे त्याचे. असं म्हटलं तिनं मला. म्या म्हटलं हट माय, 10 रुपयाची गड्डी आणली तर खाणं होत नाही म्हटलं. आणि कोण मागन म्हटलं इले म्हटलं फालतूच म्हटलं तोंड, अनाचं तोंड शेणाले लावणं म्हटलं काय कामाची गोष्ट म्हटलं. मग म्हटलंच नाही बाबा मी तिला कधी. म्हटलं हो काही कामाची गोष्ट हिच्यासोबत आली तेच तर लय गुन्हा झाला म्हटलं. शांताबाई पाय बा, मला काही नाही त्याच्यात, नाही तर मग मलाच म्हणशील तू. रंजू, असा रस्ता पाहून अडवून उभी आहे मायावाला. जाऊ दे ना मला घराकडे. हा, आता काय पुराचा पुरा रस्ताच लागते काय तुम्हाला? म्या काय लवडलं बाबा त्या रस्ता जा ना. हे मी बाजूला होऊन जातो इथून. घे जाय. किती मोठा रस्ता पाहिजे बाबा तुला, जाले तर माहित पडते. एकदम एवढा दूर चालली गेली का वा मायावाला? काऊन बाटली आहे का मी? मला हात नाही लावता येत? हा, एकदमच चालली गेली, हातभर 2 हात दूर चांगली. तिकडे गाय मारण ना थे, गायच्या अंगावर चालली काय तिकडे? बापा तूच तर म्हणून राहिली आता माय रस्ता आडून उभी आहे, मी कायले रस्ता आडू बापा तुया? तुयावरही पडली का बापा आता गावातल्या लोकांची सावली? हा, तू मोठी टोने मारून राहिली मला. काय म्हणते मग, केली होती सोल्याची भाजी केजी केली होती, खाल्ली मग? हिशोब पोटात गोष्ट पचतच नाही. कायलेच नाही काय माहित माहिले. कोणती भाजी वा, कायची भाजी? सारं माहित आहे हो मला, कायले लपवता आता. माय वावरातून भाजी चोरून आणली म्हणून त्या माहित आहे ना मले. आता कायले उजागर बनवून राहिली फालतू. तुला काय वाटतं मला माहित नाही चालन काय? मायाच वावरात जातं, मायाच वावरातली भाजी आणतं आणि मलाच कायची काय बोलतं अजून. शांताबाई अशी शांताबाई तशी. मला काही गरज नव्हती त्या वावरातली भाजी ना भाजी आणायची. हे ते गंगाराम भाऊ आहे ना, त्यानं म्हटलं जाय म्हणे तिथं आणि भाजी आण शांताराम भाऊच्या वावरातली. हा, आणि घेऊन ये म्हणे, त्याला आवडते म्हणून. म्हणून गेली होती मी. त्याला म्हटलं तर रंजूला चालतं काय, एवढीशी चांगली भाजी पाहिजे असं ना तर आणून देतो तुला वापस ती भाजी. मला काही गरज नाही, लय भेटते मला. कोणाच्या वावरात जातो कनी तर मला कोणी नाही नाही म्हणत म्हटलं. मुठभर भाजी तर मी कोणाच्याही वावरातून आणतो. एवढी कायले पाणीबाज बनून राहिली? हा, एवढं कोण तुला विचारलं? हा, भाजी अशी तशी आणून देतो न असं करतो, फलानं करतो न बिस्तानं करतो. कोणाला सांगून राहिली तू? एवढी तुला होती का नाही तर जातीच नाही माझ्या वावरात. गेली साजरी उपडून आणली, तोडून आणली आणि आता काय म्हणता सांगून राहिली मला खाल्ल्या पेल्ल्यावर.
वापस आणून देतो नसन तसं हे दाखवतच नको जाऊ मला गंगा तू. मला शांताबाई म्हणते म्हटलं. हा तू सगळे दाखवत जाय माझ्याजवळ. तू हेकडपणा दाखवतच नको जाऊ तू. पार तू हेकडपणा काढूनच टाकन म्हटलं. आणली तर आणली म्हणणं. कायले लपून राहिली ना कायले खोटं नाटं बोलून राहिली. खासाठी थोडी म्हणतो मी म्हणतच नाही. एवढं माय मन लहान नाही म्हटलं तुझ्यासारखं. एवढी मोठी भाजी आली मेथीची स्वतःच्या वावरात तर मुठभर दिली नाही म्हटलं कोणाला आजपर्यंत. 10 रुपयाची गड्डी आहे म्हणतं. इकाले पायतं पैसे बनवतो कायचे खडकू खडकू. हा आणि आम्हाला सांगतं आमचं म्हणणे आहे एवढं हलकट. आम्ही तर कोणालाही म्हणतो घेऊन जाय बाई मुठभर म्हणून. पोटालेच खाईन कणी कोणी. हा मेलं तर काय नाही आपण सोबत. पण नाही तुया थोडी आहे की तसं. तुया नाही आहे. तुले तर बापा पैसे जमा करा लागते. तुले न्या लागते सोबत गाठोडं बांधून. एवढं कायले बोलतो मग शांताबाई. सोबत न्या लागते मला नाही न्या लागत ना तुले न्या लागते. एवढं बोलायची काय गरज चालली तुले. बोलायची म्हणजे बोला लागते तुया यानं. मला काय गरज होती बोलायची. मी बोलतही नव्हती तुले. पण माहित आहे काय मला माहित झालं. म्या म्हटलं इले जर म्हणत नाही ते उद्या म्हणन मी कधी गेली तुझ्या वावरात. म्या कधी आणलं म्या कधी खाल्लं. बेमान आहे तू खाऊन पिऊन. हा तुझ्यासाठी तर करणं पुरत नाही काही. आता ये जो तुम्हाला म्हणाले फक्त शांताबाई मी अडली आहे ना काढून देतो म्हणून. दिन मग तुही काढून मी. अहो फुकट नाही येत मी. लय आहे लोक गावात. तू एकटीच आहे काय. शांताबाई म्हणतं मले. हा मोठी कामाची आहे तर माहीतच आहे. स्वतःचीच कामं घेणं करून पहिले मग लोकांचे करायला जाजो. चालली मोठी मला शिकवाले. स्वतःचे कामं तर होत नाही. स्वतःची बॉम्ब स्वतःकडून पडत नाही आणि लोकांना शिकवते ते. शांताबाई म्हणते मले. मोठी शांताबाई आली कुठून आली तर. पाहिली व रंजू जाते गाईची मस्ती. अजिबात तिची मस्ती जिरत नाही म्हटलं. जाऊ दे तिकडे. नाही जिरत तर जिरवणच कोण ना कोणी तिची मस्ती. चल बापा मी जातो आता घरी. तू चालू ठेव तुझं. काय चोराचं तुला शेण चोराचं आहे का काय चोराचं आहे तर गाय चोरतं. घे काय चोरून घे बापा. मी काही म्हणत नाही मी काही बोलत नाही. मी सांगतही नाही कोणाला. हट माय शांताबाई शेण पाहिजे मला. काय करू मी. गायचं काय करू. माझ्या घरी गाय बांधायला जागा तरी ह्या काय चोरून नेऊ काय मी. जायलाच जाऊ काय त्याची गाय नेऊन. हट शेण पाहिजे मला जरासं. काही नको बोलत जाऊ बापा. गेली गाय चोरी तर फालतू मायावरच आफा माझ्याच घरी पाहिले तो गायवाला. असं आहे बा शांताबाईचं काम. आता काय करता. चला मग भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आमच्या चॅनलला लाईक करत जा. शेअर करा सबस्क्राईब तर नक्कीच करा. सबस्क्राईब केल्यावरच तुम्हाला आमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन येईल नाही काय. चला मग भेटू आता आपण उद्या. आणि आवडीनं पाहत जा शांताबाईची व्हिडिओ. भेटू मग आपण उद्या. बाय बाय.